मित्रांनो, आज आपण धातूची अधातू बरोबर होणारी अभिक्रिया हा भाग पाहणार आहोत. राजवायू उदाहरणार्थ हेलियम, निऑन, आर्गॉन जे शून्य गणामध्ये असतात, हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग का घेत नाही त्याचं कारण आहे, हे राजवायू आहेत, म्हणजे त्यांची अष्टक स्थिती पूर्ण आहे किंवा द्विक पूर्ण आहे हेलियमचं. आपण धातूच्या अभिक्रियामधून आत्तापर्यंत असं पाहिलं आहे की धातूचे ऑक्सिडीकरण होऊन धन आयन तयार होतात. जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करणे या प्रेरक शक्तीने धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतात. म्हणजे कोणताही धातू किंवा अधातू रासायनिक अभिक्रियेत का भाग घेतो, तर त्या मूलद्रव्याला, त्या धातूला किंवा अधातूला आपली अष्टक स्थिती पूर्ण करायची असते. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याची जी धातूंची वृत्ती आहे, त्यामुळं धातू किंवा अधातू हे इलेक्ट्रॉन घेतात किंवा देतात. धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून, म्हणजे आपल्याला माहीत आहे की सोडियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये अनुक्रमे 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन आहेत आणि हे इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर हे धातू त्यांची अष्टक स्थिती पूर्ण करू शकतात, म्हणजेच ते धन आयन होतात, अभिक्रियेमध्ये भाग घेतात व नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतात. म्हणजे आता उदाहरण आपण जर सोडियमचं घेतलं तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1 आणि त्याचा नजीकचा राजवायू मूलद्रव्य आहे निऑन, की ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आहे. मग सोडियम सुद्धा त्याचप्रमाणे 1 इलेक्ट्रॉन गमावून निऑनप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. राजवायूंचे बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे राजवायू रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतात, म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. मागील इयत्तेमध्ये आपण सोडियम या धातूने 1 इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन या धातूने तो एक इलेक्ट्रॉन घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होते, हे आपण पाहिले आहे. त्याचं रासायनिक समीकरण आहे 2Na प्लस Cl2 इज इक्वल टू 2NaCl. अशाच प्रकारे मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची MgCl2 आणि KCl अशी आयनिक संयुगे तयार होतात. अधातूंचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. अधातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट. अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्य असे सुद्धा म्हणतात, कारण अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून त्यांच्यावर ऋण प्रभार येतो. कारण अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋणप्रभारित आयन तयार करतात. अधातूंच्या रासायनिक अभिक्रियांची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. कार्बन अधातू आहे, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. कार्बनचं ज्वलन पूर्ण झाल्यानंतर किंवा ज्वलन होत असताना कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. हा आम्लधर्मी आहे, म्हणजेच अधातूंची ऑक्साईडे आम्लधर्मी असतात. सामान्यतः धातू ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते. काही बाबतीत उदासीन ऑक्साईड सुद्धा तयार होत असतात. दुसऱ्या उदाहरणामध्ये 2C प्लस O2 इज इक्वल टू 2CO उदासीन. सल्फर S प्लस O2 ऑक्सिजन, ज्वलन SO2 सल्फर डायऑक्साईड हा आम्लधर्मी वायू आहे.
त्यानंतर अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया हा भाग पाहणार आहोत. सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. याला अपवाद हॅलोजन आहेत. उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर पुढील अभिक्रिया होते. क्लोरीन Cl2 गॅस, H2O लिक्विड वॉटर, HOCl ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यातील द्रावण प्लस HCl ॲक्वियस सोल्युशन. अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. याला अपवाद हॅलोजन आहे. आता हा हॅलोजन काय आहे, तर हॅलोजन हा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचा हा गट आहे, जो 17व्या गणामध्ये आहे. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून त्यांना आपण हॅलोजन असं म्हणतो. उदाहरणार्थ क्लोरीनची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी ब्रोमीन वॉटर तयार होतं. Cl2 + 2HBr = HCl + Br2. अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आपण पाहिलेली आहे. आता अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. सल्फर हा अधातू आहे. हायड्रोजन बरोबर रासायनिक अभिक्रिया S + H2 = H2S. नायट्रोजन अधातू आहे. N2 + 3H2 = 2NH3. क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यातील अभिक्रियेत हायड्रोजन ब्रोमाइडचे रूपांतर ब्रोमीन Br2 मध्ये होते. ह्या रूपांतराला ऑक्सिडन म्हणता येईल का? हे ऑक्सिडन घडून आणणारा ऑक्सिडक कोण आहे? धन्यवाद. बाकीचा भाग पुढील भागामध्ये आपण पाहू.